नमस्कार, मी राधा आणि राधाच वडी या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत आमच्या घरातील पिढ्यानपिढ्या जपलेली नारळाच्या वडीची पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे. तर यासाठी सुरुवातीला आपण जो ट्रे घेणार आहोत किंवा ताट घेणार आहोत, त्याला आधीच तूप लावून ते सेट करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. कारण नारळाची वडी करताना मग आपल्याला मध्ये ते काम करता येत नाही, कारण नारळाच्या वडीला सारखं ढवळत राहावं लागतं यासाठी. आता आपला हा ट्रे तूप लावून सेट करून झालेला आहे. आता आपण साहित्य पाहूया. तर इथे मी नारळाचं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे भरपूरच्या प्रमाणात मी घट्ट दाबून असा तो डबा घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे. आता इथे आपल्या नारळाच्या वड्या पांढरा शुभ्र होण्यासाठी इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे. साधारण मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत. आता आपल्याला गॅसवरती जाड बुडाचं पातेलं ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं नारळाचं चव आहे किंवा नारळाची वडी करपणार नाही. आता इथे आपण ज्या प्रमाणामध्ये नारळाचं चव घेतलेलं आहे किंवा नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, ते आपल्याला भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण जो उकडलेला बटाटा आहे तोही टाकायचा आहे आणि साखर टाकायची आहे. साखरही जेवढं घेतलेलं आहे खोबरं, त्यात तेवढंच साखर घेतलेली आहे. आता हे मिश्रण थोडंसं मध्यम आचेवरती आपल्याला सुरुवातीला ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस हे बारीक करायचं आहे. बरं, या रेसिपीबद्दल सांगायचं झालं तर ह्या रेसिपीमध्ये माझ्या आजच सासूबाई आहेत, त्या अतिशय निपुण होत्या. अतिशय सुंदर अशा पारंपरिक पद्धतीने या नारळाच्या वड्या त्या करायच्या आणि हाच वारसा आमच्या सासूबाईंकडे आला आणि आणि सासूबाईंकडून हे मी जी परंपरा आहे ती पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठीच ही आजची खास रेसिपी आहे. आणि घरी एखादा सण उत्सव असो किंवा खास प्रसंग असो, नारळाची वडी हमखास माझ्या घरामध्ये बनवली जाते. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे वेलची 4 एक एक वेलची आहे, तर इथे वेलचीची पूड करून घ्यायची आहे. आपण जी साखर घेतलेली आहे थोडीशी त्यातलीच साखर आपण पूड करायला वापरली तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण पूड टाकली तरी चालेल. आणि आता बघा, हे जे मिश्रण आहे ते असं छान ओलावा त्याला आलेला आहे. आता हा ओलावा आलेला आहे, हे अजूनही नारळाची वडी आपली प्रोसेसमध्ये आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि पुन्हा मिश्रण घट्ट होईपर्यंत ते सतत ढवळत राहायचं आहे. मध्ये गॅप ठेवायचा नाहीये. आता आपला नारळाचा चव हा बऱ्यापैकी जो आहे तो ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. आता बघा, साधारण अजून एक सांगून ठेवते, की जर नारळाच्या वड्याला असा एक फेस येतो. तुम्ही जवळून पाहिलं तर हे बघा, अशा पद्धतीने त्याचा एक फेस सुटतो. याचा अर्थ आपला पाक हा पूर्ण झालेला आहे आणि आपली वडी ही तयार झालेली आहे असं समजायचं. आता काय करायचं, आपण जो तूप लावलेला ट्रे आहे किंवा आपलं ताट आहे, त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता हे मिश्रण आपल्याला ट्रेवरती पसरून घ्यायचं आहे आणि गरमच असताना वाटीच्या साहाय्याने ह्याला आहे ते छान प्लेन करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप पटपट करायची असते, गार होऊ द्यायची नसते, नाहीतर मग ते त्या वडीचा किंवा त्या नारळाच्या चवचा चुरा होतो. ह्या व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीने ती वडी थापून घ्यायची आहे किंवा लावून घ्यायची आहे आणि असं हे चमच्याच्या साहाय्याने वगैरे आपण छान असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची कापं करायची आहेत, म्हणजेच आपल्याला त्याच्या नारळाच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. बरं, इथे वडी पाडताना सुद्धा आपण जो चमचा आहे किंवा कावेलता आहे तो असा उचलून पुढे ढकलत असं न्यायचं आहे. डायरेक्ट सुरीच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने डायरेक्ट कट पाडू नये, कारण मग त्या असा फुटल्यासारख्या होतात किंवा त्याला फिनिशिंग दिसत नाही आहे. त्यामुळे याच पद्धतीने वड्या पाडाव्यात असं इथे मला असं सांगावंसं वाटतंय. तर असे उभे आणि आडवे असे दोन्हीकडून काप देऊन असं छान चौकोनी आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि या नारळाच्या वड्या आपल्या तयार आहेत. तर आपल्याला ही नारळाची मऊसूत पांढरी शुभ्र अशी वडीची रेसिपी आवडल्यास आपण ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. धन्यवाद. एकदा कावे तर उचलून दाखवा. कावे तर दाखव ना. ठीक आहे, चल.